50 नकारात्मक लोक त्याच्यावर प्रभावी ठरले तर त्या 50 नकारात्मक ऊर्जावान व्यक्तीला दाबण्याची सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची ताकद त्याच्यामध्ये पाहिजे. त्याला प्रभामंडळ साधना म्हणतात, त्याला आकर्षण साधना म्हणतात, त्याला वलय साधना म्हणतात. मग आता होतो काय, कसं काय, ह्याचा प्रभाव कसा होतो की एक माणूस 10 वर्ष 12 वर्ष 14 वर्ष यशस्वी राहतो आणि एकदमच हातबळ होऊन जातं. तुम्ही बघा, उदाहरण तुम्ही जर बघितलं तर आपण चित्रपट संस्कृतीला बघू. तुम्ही कधी विचार केला का की 25-25 वर्षापर्यंत जे सुपर डुपर हिरो म्हणून गाजवलेले लोक असतात ते लोक 25 वर्षानंतर लोक त्यांच्या इथे खायला सुद्धा भेटत नाही. त्याचं कारण काय, त्यांनी जे आकर्षण यंत्र त्यांचं जे असतो, जेव्हापर्यंत ते आकर्षण यंत्राचा वलय त्यांच्यामध्ये आहे तेव्हापर्यंत टिकून राहतात आणि संपलं की लोकांचं आकर्षण संपून जातं. पण त्याच्या व्यतिरिक्त चित्रपट नायक अमिताभ बच्चन 70 वर्षाच्या वयामध्ये पण आकर्षित करतो, कारण त्याचा वलय तसा आहे. 80 वर्षाच्या वयामध्ये पण लोक आज पण आपले पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी लोकांना आकर्षित करतात, पण 35 वर्षाच्या तरुणाला लोक नाकारतात. तुमची ऊर्जा किती तुम्ही क्षय करताय आणि किती लवकर क्षय करताय आणि किती तुम्ही प्राप्त करून राहिलेत ह्याच्यावर तुमचं खूप अवलंबन आहे. सगळं खेळ माणसाच्या जीवनामध्ये हे ऊर्जाचं असतं. अहो, सकाळी तुम्ही उठता किती फ्रेश असता, दुपारी तुम्ही थोडेसे थकलेले असता आणि संध्याकाळी तुम्हाला काही सुधरत नाही. हे ऊर्जाचं अस्त्र आहे. पण दुसरीकडे संताला जर बघितलं, एखाद्या जर ध्येयवेडे व्यक्तीला जर बघितलं तर सकाळ काय दुपार काय संध्याकाळ काय त्याची ऊर्जाचा हासच होत नाही, कारण तो ऊर्जा निर्माण करत असतो ते ध्येयासाठी, उद्दिष्टासाठी. तर मानव जीवनच तुमचं उद्दिष्टासाठी आहे. तुमचं अस्तित्व घडत असताना तुमचे प्रत्येक क्षणाचे प्रत्येक अवस्थेचे कर्तव्य तुम्ही कसे पार पाडता ते पण प्रखरतेने, ह्याच्यासाठी तुमचा जन्म झालाय. तुमच्या आयडेंटिटीसाठी, तुमच्या अस्तित्वासाठी, तुमच्या व्यक्तित्वासाठी, काहीतरी देण्यासाठी आणि काहीतरी मिळवून घेण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून देवत्वापर्यंत पोहोचण्यासाठी माणसाचा जन्म झालाय. देवत्वापर्यंत पोहोचणं म्हणजे प्रसिद्ध होणे नव्हे, पण तुमच्या आत समाधान शोधणे, तुमच्या आतल्या गुणवत्तेच्या माध्यमातून तुमची विरक्ती प्राप्त करणे आणि कार्मिक संतुष्टी म्हणजे हा देवत्व आहे. पण आता महत्वाचा भाग कसा आहे की हे कार्य कसं करतो. नवरंग पंचतत्वाची ही कायामध्ये 9 रंगाचा साठा असतो. आता काय होतं की एखाद्या व्यक्ती, आपण जसं राजकारणात आहोत, समाजकारणात आहोत, कला क्षेत्रामध्ये आहोत, तर काय होतं की व्यक्तींना प्रभावित करण्यासाठी तुमची ही रंग ऊर्जा जी असते, 9 रंगाचा जे साठा असतो ते उत्सर्जित होत जातं. आणि उत्सर्जित होत जाताना जेव्हा आपण त्याला मिळवत नाही, म्हणजे कमवत नाही, तर काय होणार की आता समोरच्या व्यक्तीला जर प्रभावी करायचंय, समोरच्या व्यक्तीला जर तुम्हाला इम्प्रेस करायचं आहे, तर ती लाल रंगची प्रभावी जी शक्ती आहे, येलो रंगची जी म्हणजे पिवळ्या रंगाची जी शक्ती आहे, ही तुमच्या आतून निघत असते आणि त्या व्यक्तींना अट्रॅक्ट करणं, सप्रेस करणं. आता काय होतं की हे रंग निघत निघत रंग दुर्बळ होतो, फेड होतो, हलका होऊन जातं. आणि मग काय होतं, सॅटर्न म्हणजे शनी हे सगळ्यात शेवटी असतो, सगळ्यात शेवटी असतं. तुमच्या शरीर तत्वामध्ये चुंबक तत्व आहे, गुरुत्वाकर्षणची ती शक्तीच आहे. त्यामुळे ब्रह्मांडातले कीटाणू असेल, वायू विषाणू असतील, जीवाणू असतील, हे सगळं ओढण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. एवढी शक्ती की ब्रह्मांडातली तरंग तुम्ही ओढली, ब्रह्मांडात तुमचे तरंग पाठवून आणि टेलिव्हिजनवर तुम्ही स्क्रीनवर पिक्चर्स आणले, तर हे सगळं काय आहे, चुंबकत्व सिद्धांतामुळे. म्हणून काय होतं की ग्रहांचे जे रेज असतात, कलर्स असतात, ते निघत राहतात. ब्रह्मांड इज फुल ऑफ कलर्स. ब्रह्मांड हा रंगीन आहे, रंगमयी आहे. म्हणून ब्रह्मांडाचं एक वेगळं वलय, जे कण आहेत ब्रह्मांडातले, ते ऊर्जा कण म्हणजे रंगाच्या रूपात आहे. पाण्यामध्ये रंगाच्या रूपात आहेत, म्हणजे वायूमध्ये रंगाच्या रूपात आहेत, अग्नीमध्ये रंगाच्या रूपात आहेत, मातीमध्ये रंगाच्या रूपात आहेत, आकाशामध्ये हे रंगाच्या रूपात आहेत. हे सगळं जे रंग असतो ते काय होतं की म्हणजे नेमकं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा प्रभावित करायला बघतो तर हे उत्सर्जित होत जातात. मग शेवटी जे ग्रह आहे तर ते सगळ्यात मागे कोण आहे तर शनी आहे. तर शनीचं जे कलर म्हणजे जे शनीचं जे निळा रंग आहे तो येऊन जर तुमचा लाल रंग हलका झाला असेल तर त्याच्याबरोबर येऊन मिसळून जातं आणि मग कथ्थई रंग होतो आणि ते तुमचं आकर्षण यंत्र बिघडून जातं. त्याला रंगला व्यवस्थित होण्यासाठी, रंगाला पुन्हा
आपल्या जागेवर येण्यासाठी 7.5 वर्ष लागतात. ते 7.5 म्हणून ओळखले जाते. मग दुसरे जे ग्रह असतात त्यांचा एक प्रभाव जेव्हा तुमच्या ह्या रंगावर पडलं तर तुमचं पूर्ण आकर्षण यंत्र प्रभामंडळ डिस्टर्ब होऊन जातो, बिघडून जातं. तर त्याला अंतर्दशा आणि महादशा म्हटल्या जातं. 12 वर्षाची महादशा म्हटल्या जाते, 18 वर्षाची महादशा. म्हणजे तुमच्या या शरीर तत्वाचं आकर्षण यंत्र व्यवस्थित होण्यासाठी, प्रभामंडळ नियमित होण्यासाठी 12 वर्षाची महादशा, 7.5 वर्षाची जी आहे शनीची 7.5 आपण म्हणतो. तर हे अंतर्दशा, महादशा, सूक्ष्मदशा, काही 3-3 महिन्याच्या सूक्ष्मदशा येतात ज्योतिषशास्त्रामध्ये. तर हे रंग व्यवस्थित करण्यासाठी असतात की इतका वेळ, एकदा जे बिघडलं त्याला सुधारायला किती वेळ लागतो हे तुम्ही लक्षात घ्या. लिव्हर बिघडलं, किडनी बिघडली तर कसं होतं, तसंच हे शरीर तत्वाचं जे ऊर्जा शक्ती आहे ह्याला व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला इतकं वर्ष लागतात. म्हणून हे महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये म्हटल्या जाते. मग तुम्ही म्हटलं की संतांवर 7.5 लागू होत नाही. त्याचं कारण कसं की हे नवरंग जर एकत्रित केले, नियमित साधना जर केली तर तुमचं हे नवरंग एकत्रित झाले तर सफेद रंगाचं निर्माण होतं. आणि ते सफेद रंग म्हणजे अगदी पॉझिटिव्ह वारा असतो. आणि चॉकलेटी कलरचा, काळ्या रंगाचा हा निगेटिव्ह वारा असतो. आज क्रिमिनल्स आणि चांगल्या लोकांची खोटं बोललं जातं, खरं बोललं जातं. हे आता नवीन पुढचं जे टेक्नॉलॉजीचे युग आहे त्याच्यामध्ये ह्याच्यावरूनच जज केल्या जाणार की तुमच्यामध्ये किती निगेटिव्ह एनर्जी आहे, वासनाची एनर्जी किती आहे, चोरी करण्याची एनर्जी किती आहे. तर आता तर नवीन शोध चालू झालेत की चोर पकडायचे असेल तर ते ऑरावरूनच पकडल्या जाणार आहे. किती चोरी केली आहे, काय आहे, हे नवीन शोध अमेरिकापासून सगळीकडे सार्थक ठरले. पण आपली संस्कृतीमध्ये हजारो लाखो वर्षापासून संत परंपरेने हे दाखवून दिलेलं आहे की प्रभामंडळचा विज्ञान किती महान आहे. आणि म्हणून संतचं जे प्रभामंडळ असतो तो अगदी स्वच्छ पांढरा असतो. त्यामुळे कसं आहे की अगदी पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे ते रंग बिघडला नसल्यामुळे त्यांच्यावर 7.5चा इफेक्ट होत नाही. म्हणून संतांवर 7.5 किंवा कुठली ग्रहमान क्रिया काम करत नाही. सामान्य माणसाला सांसारिक जीवन जगावं लागतं. त्याला मूर्खांसोबत, विद्वांबरोबर जीवनचा संघर्ष करावं लागतं. प्रत्येक ज्ञानीपासून अज्ञानी व्यक्तीच्या संपर्कात यावं लागतं. परिवाराचं कष्ट करावं लागतात, स्वतःच्या अस्तित्वासाठी झटावं लागतं. तर त्याची ऊर्जा विकेंद्रित होते, विखंडित होते. आणि खंड ऊर्जा माणसाच्या जीवनामध्ये ताण तणाव आणि अशांतता निर्माण करते, संघर्ष निर्माण करते. आणि त्याच्यातूनच भौतिक आणि दैविक हे दोन्ही संतुलन बिघडतात. आणि ते प्रभामंडळ जे आहे ह्याला साधण्यासाठी आपल्याला प्रभामंडळ साधना करायला पाहिजे. जेणेपासून आपण ग्रहमानांच्या फेरपासून बाहेर तर निघूच, पण आपले जे दायित्व आहेत त्याला पण समुचित ऊर्जा आपल्याला संग्रहित करता यायला पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून आपलं अस्तित्व निर्माण करून हे बोध आपल्यामध्ये होयला पाहिजे. अगर मैं सत्य हूं तो मुझे कौन रोक सकता है, अगर मैं ज्ञान हूं तो मेरी सीमा कौन बांध सकता है, और अगर मैं आनंद हूं तो मुझे परमानंद तक पहुंचने से कौन रोक सकता है. लक्षात ठेवा, वाघ असतो, जंगलातला वाघ आणि सर्कसमधला वाघ, पण फरक आहे. जीवन कसं जगायचं हे आपल्याला ठरवायला पाहिजे. आणि त्यासाठी आपला प्रभामंडळ उत्कृष्ट पाहिजे, सकारात्मक पाहिजे, नकारात्मक शक्तीला दमन करणारा पाहिजे, पण सकारात्मक शक्तीला आवडणारा पाहिजे. ह्याच्यासाठी प्रभामंडळ साधना करावी. आणि त्या साधनाचं स्वरूप आपण लवकरच सांगूया.